विदर्भातल्या गोंदिया जिल्ह्यात शिवशाही बसला घडलेल्या अपघातात 11 प्रवाशांना प्राणाला मुकावं लागलं आहे. त्या संदर्भात माहिती घेण्यासाठी आपण एस टीचे जे प्रादेशिक व्यवस्थापक आहेत श्रीकांत गबणे यांच्याशी बोलणार आहोत. गबणे सर, हे सांगा, ही घटना जी शुक्रवारी घडली, नेमकं काय कारणीभूत होतं सर? सर, कालची घटना घडलेली आहे 29/11/2024 रोजी. ही गाडी भंडारा ते नागपूर आणि नागपूरहून गोंदियाला जात होती. त्या गोंदियाच्या दरम्यान म्हणजे कोमारा ते गोंदियाच्या सळकर्जुनी इथे हा अपघात घडलेला आहे. झालं असं की गाडी गोंदियाकडे जात असताना त्या त्या गाडीसमोर एक जीप होती. त्या जीपला ओव्हरटेक करायच्या प्रयत्नात समोरून एक वाहन येत होतं, दुचाकी वाहन येत होतं आणि त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात ड्रायव्हरनी गाडी उजव्या साईडला घेतली. उजव्या साईडला हा रस्ता थोडा छोटा असल्यामुळे म्हणजे डिवायडर नाही आहे तिथे असल्यामुळे त्याने उजव्या साईडला नेली आणि तिथं थोडा खड्डा होता. त्या खड्ड्यात स्लोपमध्ये ती गाडी तिथे जाऊन जोरात ब्रेकिंग केलं चालकाने आणि ती जाऊन तिथे पलटली, त्या साईडला पलटी झाली गाडी. त्या सदरच्या संपूर्ण अपघातात आम्ही तिथं सगळे आमचे अधिकारी तिथं उपस्थित होतो आणि सगळे आमच्या विभागाचे अधिकारी उपस्थित होते आणि सदरच्या अपघातात 11 लोक हे मृत झालेले आहेत आणि 23 प्रवासी आमचे हे जखमी झालेले आहेत आणि त्यात एक वाहकाचा सुद्धा समावेश आहे. सर्व जखमींना आम्ही मदत केलेली आहे. तसेच सर, तो जो ड्रायव्हर होता, तो जो चालक होता या गाडीचा, तो अत्यंत वेगात गाडी चालवत होता असं म्हणणं आहे. आणि दुसरं म्हणणं असं आहे की गाडी खडखडत होती. गाडीमध्ये ती जी बस आहे ती बस व्यवस्थित नव्हती असं म्हणतात. आणि त्याच्यामध्ये जेव्हा टर्न घेत होती तेव्हा गाडी एकीकडे कलंडेल काय अशी लोकांना भीती वाटत होती आणि अनियंत्रित वेगाने चालक चालवत होता. हां, जे प्रत्यक्षदर्शी किंवा तिथं सांगितल्याप्रमाणे गाडी वेगातच होती आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे गाडीत काही दोष नव्हता. मागच्याच महिन्यात ती गाडी RTO पास झालेली होती. आमच्याकडे प्रत्येक वर्षी आपल्याकडे गाड्या पास होतात, RTO पास होतात आणि खडखडचं त्याच्याचं तसं गाड्या आमच्या शिवशाही गाड्या अतिशय चांगल्या बांधलेल्या आहेत आणि या गाड्या खडखड करण्यात त्याच्याशी अपघाताशी काही हे होत नाही. गाडी थोडी वेगात असल्या आणि साईडला खड्डा असल्यामुळे ती गाडी पलटी झाली आहे तिथे. पण सर, जे यात्री होते त्या बसमध्ये ते हे सांगतायत की गाडी खडखड करत होती. आणि आपण सांगताय की आत्ता फिटनेसमधून आली, तर फिटनेसमध्ये ज्या पद्धतीनं तपासणी होते ती तपासणी योग्य होते का? त्याचा दर्जा, गुणवत्ता चांगला असतो काय? हा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न महत्त्वाचा हा सुद्धा आहे की ज्या पद्धतीनं हा अपघात घडलेला आहे, असे आणखी अपघात घडलेले आहेत. शिवशाहीसोबत वारंवार अपघात घडत आहेत किंवा शिवशाही बस कुठेतरी ब्रेकडाऊन होऊन रस्त्याच्या मध्येच उभी असल्याचं पण कित्येकदा चित्र विदर्भात पाहायला मिळतं. आपण काय सांगाल, शिवशाही बसेसची दुरावस्था काय? नाही, तसं बघितलं तर अमरावती आणि नागपूर प्रदेशात नागपूर प्रदेशात जवळपास 72 गाड्या आहेत आणि अमरावती प्रदेशात 100 गाड्या आहेत शिवशाही. एकूण पूर्ण प्रदेशात 3000 गाड्या आहेत. तर हे ही जी शिवशाही तुम्ही म्हटलं की शिवशाही आता हे 5-6 वर्षातल्या गाड्या आहेत. ही गाडीसुद्धा 7 वर्षाची म्हणजे फार जुनी नव्हती. चांगल्यापैकी बॉडी कंडिशन आहे आणि असं कुठलंही आहे. आम्ही मागच्या त्या गाडीचं पूर्ण तपासणी केली आहे. पूर्ण रेकॉर्ड होते ते सगळे तपासणी, इव्हन चालकांचे रिपोर्ट्स वगैरे असतात काही असेल, असे कुठल्या प्रकारचे रिपोर्ट आढळलेले नाहीत. आणि आपण म्हटल्याप्रमाणे शिवशाहीचे काही 1-2 प्रॉब्लेम असतात की बॅड बॉडी झाल्या तर ते आम्ही वर्कशॉपमध्ये त्या घेतो आम्ही गाड्या. आणि जर होत नसेल तर आमचं सेंट्रल वर्कशॉप आहे, आम्ही तिथेसुद्धा गाड्यांची दुरुस्ती करतो. पण असे खडखडाट किंवा कुठल्या नादुरुस्त गाड्या किंवा काही बिघाड असलेल्या गाड्या, वारंवार ब्रेकडाऊन असलेल्या गाड्या आम्ही कुठल्याही परिस्थितीत रस्त्यावर चालवत नाही. सर्व गाड्यांची आमच्याकडे डेपो वर्कशॉप असतो, नंतर डिव्हिजनचं एक वर्कशॉप असतं, विभागीय वर्कशॉप जे नागपूरला आहे आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असतं. डेपोचं वर्कशॉप असतं, तिथेही चांगल्या प्रकारे ट्रेन लोकं असतात, तिथेही भरपूर माणसं दिलेले असतात. डिव्हिजनल वर्कशॉपमध्ये असतात. ती गाडी जर जास्तच काम निघालं त्या गाडीचं, जर गाडी खराब असेल तर आमचं सेंट्रल वर्कशॉप आहे हिंगण्याला नागपूरला, तिथे ते गाडी दुरुस्तीला जाते ती. सर, जर शिवशाहीबद्दल इतक्या तक्रारी आहेत आणि भर रस्त्यात मध्ये शिवशाही गाडी ब्रेकडाऊन होऊन थांबलेली आहे असं चित्र वारंवार पाहायला मिळतं, तर मग शिवशाही बसेसना बंद का नाही केलं जात? सर, आपण ते म्हणण्याची चुकीचं आहे. आता गाडी एखाद वेळेस होऊ शकते, रस्त्यावर बंद पडतं, पण लोकांना शिवशाही आवडते असं नाही. सुरुवातीला जी गाडी आली तेव्हा नवीन गाडी होती, पण त्यानंतर आम्ही चालकांना आणि आमच्या ज्या मेकॅनिकना चांगल्या प्रकारे ट्रेन केलं आहे. त्यांची पूर्ण टाटांकडनं जे 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 बस मॅन्युफॅक्चरर आहे
त्यांच्याकडनं आमचे मेकॅनिक पाठवले जातात. परत आमच्याकडे आम्ही त्या सर्व ड्रायव्हर्सला सगळं सिस्टम समजावून दिलेलं आहे गाडीचं. त्यामुळे ते अतिशय चांगल्या प्रकारे चालवतात गाडी. तर हा कालचा जो प्रकार घडला हा तो शिवशाहीचं होती म्हणून असं म्हणता येत नाही. ॲक्च्युली तो गाडी थोडी एक तर त्या गाडी थोडी वेगात असल्यामुळे तो घटना घडलेली आहे, अपघात घडलेला आहे. सर खूप खूप धन्यवाद. तर राज्य परिवहन महामंडळाचं तर्फे म्हणण्यात येत आहे की शिवशाही बसेसमध्ये कोणतीही समस्या नाही आहे. तो जो अपघात घडला तो चालक अनियंत्रित वेगाने वाहन चालवत असल्यामुळे तो अपघात घडला असं महामंडळाकडनं सांगण्यात येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.